हॅलो फ्रेंड्स, आज आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलो, एक पॅरामेट्रिक फंक्शनची काही एक्झाम्पल्स तुम्हाला समजून सांगितले होते. त्याच्या पुढेच कंटिन्यू आणखी काही पॅरामेट्रिक फंक्शनचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो आहे. तर ते तुम्ही व्हिडिओ बघत चला, व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला. तर हे बघा, अशा प्रकारे सुंदर सुंदर तुम्हाला व्हिडिओज मी डेरिव्हेटिव्हचे देत आहे. तर इथं बघा, x इक्वल टू a cot theta and y equal to b cosec theta. Here theta is a parameter. Here theta is a parameter. Theta is a parameter. So differentiate with respect to theta. Differentiate with respect to theta. तुम्हाला थिटाशी विथ रिस्पेक्ट टू काय करायचं आहे, डिफरन्शिएशन करायचं आहे, लक्षात घ्या. ओके, तर इथं आपण डिफरन्शिएशन घेताना तुम्हाला त्याचे फॉर्म्युले लक्षात पाहिजेत. फॉर्म्युले काय पाहिजेत, लक्षात पाहिजे. तर त्याचे फॉर्म्युले तुम्हाला मी लिहिलेले पण आहेत. कॉटचा फॉर्म्युला लिहिलेला आहे, कोसेकचा फॉर्म्युला लिहिलेला आहे, कोसेकचा लिहिलेला आहे, कॉटचा लिहिलेला, त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. मग डिफरन्शिएट मी पहिला वायचे घेतो, dy by d theta equal to d by d theta of b cosec theta equal to b as a constant outside the derivative sign. d by dx of cosec theta is minus cosec theta cot theta. Similarly, dx by d theta equal to d by d theta of a cot theta. Therefore, a as a constant outside the sign and cot theta means minus cosec square theta. Therefore, dy by d theta, dy by dx equal to dy by d theta divided by dx by d theta. हा पॅरामेट्रिक फॉर्मचा फॉर्म्युला आहे. इक्वल टू दॅट इज b into minus cosec theta into cot theta divided by a into minus cosec square theta. Therefore, one cosec get cancelled. One cosec get cancelled. Minus get plus. It will get b by a. cot theta ला न्यूमरेटरला cot theta शिल्लक करायला पाहिजे, डिनॉमिनेटरला cosec theta. त्याच्या व्हॅल्यूज पुट आउट करायच्या, किंवा डायरेक्ट तुम्ही पाय बाय 4 व्हॅल्यू ठेवला तर काही बिघडणार नाही. हे बघा, b by a cot theta divided by cosec theta. मग मी असं म्हणतो dy by dx at theta equal to pi by 4. Therefore, b by a cot of pi by 4 divided by cot of cosec of pi by 4. So, b by a cot pi by 4 is 1. Cosec pi by 4 is √2. It is the answer. That example. त्या एक्झाम्पलचं हे काय झालं बाळांनो, आन्सर झालं. आलं का लक्षात? बघा, तर हे त्या एक्झाम्पलचं आन्सर तुम्हाला मिळालं. विथ रिस्पेक्ट टू थिटा, लक्षात घ्या, विथ रिस्पेक्ट थिटा तुम्ही काय करता आहात, डिफरन्शिएशन घेता आहात. सपोज मी जर इथं थोडंसं एक्स आणि वाय मध्ये चेंज केलं आणि थिटा तोच ठेवला, तर साइन थिटा आणि टॅन थिटा असं मी जर का म्हटलं तर काय चेंज होते बघा, काय फरक काय पडतोय का बघा. तसा काय फरक पडणार नाही, फक्त आन्सर मध्येच फरक पडेल. हे बघा, दुसरं एक्झाम्पल, पुढचं एक्झाम्पल तुम्हाला देतोय. हे बघा, हियर थीटा इज अ पॅरामीटर, dy by d theta equal to d by d theta for tan theta, d by dx of tan x equal to sec square x हे तुम्हाला माहिती आहे. So tan theta चं डेरिव्हेटिव्ह sec square theta
here dx by d theta is a sin theta, derivative of sin theta is a cos theta इथं आहे बघा. So again formula dy by dx equal to dy by d theta divided by dx by d theta equal to, so dy by d theta is sec square theta, it is cos theta. तुम्हाला व्हॅल्यू पुट आउट करायचे आहे. थीटा इक्वल टू पाय बाय 4 sec square पाय बाय 4 divided by cos of pi by 4. sec pi by 4 is root 2 वळानो त्याचा स्क्वेअर केला. sec pi by 4 is root 2 and cos pi by 4 is 1 upon root 2. so रूट 2 चा स्क्वेअर म्हटलं की आतली संख्या येते फक्त 2, रूटला स्क्वेअर निघून जातो, रूटला स्क्वेअर कॅन्सल होतो आणि हा 1 अपॉन रूट 2 न्यूमरेटरला गेला की रूट 2 बाय 1 इट इज आन्सर. अशा पद्धतीनं तुम्हाला एक्झाम्पल्स विचारले जातात. आता समजा मी थोडासा एक्झाम्पल मध्ये केलो. हे बघा थीटा मी तसंच पाय बाय 4 ठेवला. a 1 minus cos theta y equal to b into bracket theta minus sin theta असं जर केलं आणि theta equal to pi by 4 जर ठेवला तर काय होते बघा. तर त्याचं आन्सर कसं होईल पहा. बघा तर पहिला मी याचा डेरिव्हेटिव्ह. theta is a parameter, difference with respect to theta, b into bracket theta minus sin of theta, b as a constant, हे very IMP अतिशय महत्त्वाचे एक्झाम्पल सीईटीला सुद्धा हे विचारतात आणि थेरीला पण विचारतात. b थीटाचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा 1च येणार, जसं x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 असतं. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा इज 1 and derivative of sin theta is cos theta. डायरेक्ट घ्यायचं, मांडत बसायचं नाही, सेपरेशन करत बसायचं नाही. b theta with respect to theta is 1 minus sin theta divided by theta of sin theta is cos theta. Similarly here a into bracket 1 minus cos theta. a is a constant, derivative of 1 only 1 means constant. हा into a आहे म्हणून ह्याचं 0 नाही घ्यायचं. only 1 ब्रॅकेट मध्ये ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं की हा 0 येणार आहे. मायनस d by d theta of cos theta is minus sin, so minus हा मायनस आणि तो आलेला मायनस, ह्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस म्हणजे प्लस sin theta equal to a sin theta because 0 is negligible. a sin theta. Therefore dy by d theta divided by dx by d theta, dy by d theta is b into bracket 1 minus cos theta divided by a sin theta. इथं तुमचं आन्सर थांबत नाही, कारण सीईटीला तेवढंच आन्सर, इथे येणारच आन्सर फक्त विचारतात. इथं तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू ठेवल्या तर काय बिघडत नाही, प्रॉब्लेम येणार नाही. पण त्यांना अपेक्षा काय असते सीईटीला बघा, 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला जो आहे तो 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 असा एक फॉर्म्युला आहे. ही अपेक्षा असते त्यांची. आणि साइन थीटाची व्हॅल्यू जी आहे ती 2 साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2 अशी व्हॅल्यू असते. 2 ला 2 कॅन्सल केलं, एका साइनला एक साइन कॅन्सल केलं, राहिलं तुमच्याकडे काय बघा, इक्वल टू d बाय a sin theta by 2 divided by cos theta by 2 so tan theta by 2 आणि मग थीटाची व्हॅल्यू पाय बाय 4 ठेवायची.
थिटाची व्हॅल्यू काय ठेवायची π/4. Therefore b/a tan of थिटाची व्हॅल्यू π/4 डिवाइडेड बाय 2. पण इथं कसं होते बघा b/a साइन ऑफ π/8. π/8 ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे म्हणून तसेच ठेवायचं. tan of इथं 4 × 2 8 यांची मल्टिप्लिकेशन करा. व्हॅल्यू जर तुम्ही असेल टेबलमध्ये तर पुट आउट करा, नसेल तर जास्त विचार करायचा नाही आहे. किंवा त्याच्याऐवजी तुम्हाला इथे π/4 ला काय ते वेगळं देतील, ती व्हॅल्यू तुम्हाला येऊ शकेल असं काहीतरी करतील. आणि हे तुमचं आन्सर. समजलं तुम्हाला? हा तुमचा पॅरामेट्रिक फॉर्म जो आहे तो फॉर्म अशा पद्धतीनं तुम्हाला समजून सांगता येईल. एवढीच या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल्स घेऊया. समजलं, लक्षात आलं, सिंपल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.